इंट्रो आज सुरते डिरेक्ट देणार आहे. मला काही त्याने सांगितलं नाहीये, फक्त सह्यारा नेहमीच डिरेक्ट आय जस्ट गो ऑन द स्पॉट. खरं करताना पण तू खूप गोष्टी करतो. बस तू सह्यारा बघितलास का? नाही, अजून नाही बघायचे. तेवढी वेळ आली नाही अजून माझ्यावर. तुला भीती वाटते की तुला काही आठवेल? नाही, ती वेळ आली नाहीये की मला सह्यारा बघावा लागेल. वेळ तर तुझ्यावरती आलेली आहे, मला माहिती. तू अवॉइड करतोस पण मला माहिती. पण कारण काय, तुला फिल्म मध्ये इंटरेस्ट नाही की तुला त्या भावनांमध्ये इंटरेस्ट नाही? नाही, मला फिल्म मध्ये इंटरेस्ट नाहीये. अच्छा, पण तुला आठवू रडशील बिडशील बघून तू पण ते करशील वगैरे करशील, तुला भीती आहे. पण हा, तू करशील की नाही ती फिल्म बघितल्यावर? मी ती फिल्म पहिली गोष्ट बघणारच नाही. एक्झॅक्टली, अजिबात नाही बघणार मी. कारण तेच, मला पुन्हा माझ्या काही भावनांना तो एक जागर द्यायचा नाही. मला ही भीती नाही. मला त्या पुन्हा माइंडसेट मध्ये जायचं नाही. पण काल सॅडली मी त्या माइंडसेट मध्ये गेलो नाही. मी सह्यारे नाही पाहिला, मी शुभमन गिलने दिलेला धोका पाहिला करुण नायरला. सो शुभमन गिलने प्रथा चालू ठेवलेली आहे इंडियन कॅप्टन्सची, इंडियन सेटअपची, की एका प्रेस कॉन्फरन्स मध्ये येणं, एका प्लेअरला बॅक करणं. जसं त्याने करुण नायरला केलं की करुण नायर कदाचित त्याच्या पोझिशन मध्ये थोडा वाईट खेळतोय किंवा नंबर्स नाहीत, बट वी ट्रस्ट हिम. पण तो चांगला खेळला, पण तो चांगला केला सगळं तो बोलला, वी ट्रस्ट हिम, वी बॅक हिम. आणि त्याने त्याच मॅचला ड्रॉप केले. येस. सो शुभमन गिलने धोका देण्याची प्रथा कायम ठेवलेली आणि त्याने सह्यारापेक्षा मोठा हार्टब्रेक दिलेला इंडियाला. नाही, पण करुण नायरला बसवणं मला याच चुकीचा कॉल नाही वाटत. पण प्रेस कॉन्फरन्स मध्ये हे येऊन सांगणं की आम्ही त्याला बॅक करतोय, आम्ही त्याची जागा हलू देणार नाही वगैरे, तो चांगला खेळतोय, इट्स जस्ट अबाउट लक वगैरे काहीतरी बोललं या कॉन्टेक्स्टचं. आणि मग मॅच मध्ये कळतं की तुला डिरेक्ट त्याला काढलंच आहे. आणि मग साई सुदर्शनला खेळवलंय. पहिली गोष्ट, साई सुदर्शनलाच का काढलं होतं पहिल्या टेस्ट मॅच मध्ये? पण आता गिललाच माहिती गिलने असं का केलं त्याच्यासोबत. गिलने बिचाराने एवढा प्रॉमिस केलं. मग करुणा तिथे खुश पण झाला होता की भाई माझा लास्ट चान्स आहे वगैरे, लास्ट अपॉर्च्युनिटी वगैरे. आणि त्याने बसवलं त्याने. म्हणजे काय आता करुणार माझ्या ते कोणीतरी स्टेटमेंट पण रिटायरमेंट आता आहे ऑन द कार्ड्स. येस, एकाने स्टेटमेंट, मनोज तिवारीने स्टेटमेंट दिला आय गेस, की करुण नायरचा हा आपलं शुभमन गिलकडे हा चान्स होता की लिडरशिप दाखवायचा त्याचा. मोहम्मद कैफचा तू मोहम्मद कैफ की मोहम्मद कैफ बोला का? तू मला पाठवलं होतं मोहम्मद कैफ, मला एक्झॅक्ट आठवत नाही. तो तर त्यांचं म्हणणं होतं की शुभमन गिलकडे हा चान्स होता लिडरशिप प्रूव्ह करण्याचा, की मी अजून एक चान्स देणार आहे तुला, माझा तुझ्यावर विश्वास आहे. जे की त्याने प्रेस कॉन्फरन्स मध्ये गेलं. पण मग मॅच सुरू झाली तेव्हा करुण नायर नव्हता. खरं, जाऊ दे. इट्स दॅट अफेअर विच एंडेड सॅडली माझ्या मते इंडियन क्रिकेट सोबत. ते जरा तुझं वाक्य बोल. काय जिस मोड को काय काय मुकम्मल जिसे अपने अंजाम तक. पण त्याचा काय संबंध आहे? त्याला कसं खूपसूरत प्रेस कॉन्फरन्स मध्ये खूपसूरत मोड आहे हे मी मोडलंय सगळं. असो, आता आपण मॅच वर येऊया. काल मॅचच्या स्टार्टला एक्साइटिंग गोष्ट झालेली. घंटा वाजवली आहे काल क्लाइव्ह लॉर्ड आणि फारुख इंजिनियरने. सो ते बेसिकली ट्रेडिशन आहे इंग्लंडमध्ये मॅचेसचं. सचिनने पण वाजवली लास्ट मॅच लॉर्ड्स मध्ये. सचिन आलेला, परत ती पण आलेली सारा तेंडुलकर. नाही, सारा तेंडुलकर ठीक आहे. दीप्ती शर्मा. अच्छा, इंडियन क्रिकेट मिताली राज आलेली. यस. आणि चतेश्वर पुजाराने पण वाजवली. ते लोक बऱ्याच लोकांना चान्स देतात. इव्हन पुजारा आपला करुण नायरने पण घंटा वाजवली बॅटिंग मध्ये. ठीक आहे. तर काल जे फारुख इंजिनियर आणि क्लाइव्ह लॉर्डला जे खूप मोठं ऑनर दिलं गेलं, ओल्ड ट्रॅफर्डला जे आपलं मँचेस्टरचं जे स्टेडियम आहे त्यात त्यांच्या नावाचे स्टँड. सो एक लाईव्हचा स्टँड आहे आणि एक फारुख इंजिनियरचा स्टँड आहे. फारुख इंजिनियर फक्त दुसरा इंडियन प्लेअर आहे ज्याचा बाहेरच्या कंट्रीमध्ये स्टँड आहे. पहिला सचिन तेंडुलकर त्याचा शारजामध्ये स्टँड लावलाय 2022 की 2023 ला केलेला. सो फारुख इंजिनियर सेकंड आहे. आणि फारुख इंजिनियर चं कॉन्ट्रीब्युशन नॉट फॉर इंडियन क्रिकेट, लँकशायर साठी खूप अप्रिशिएट केलं गेलं. कारण त्यांनी लँकशायर साठी 175 मॅचेस खेळलेत आणि 6000च्या आसपास रन. जेवढ्या इंडियासाठी खूप लोकांनी खेळल्या पण नाही टेस्ट. त्यांनी टेस्ट इंडियासाठी पण 46 मॅचेस खेळलेत. सो ही हॅज बीन द फाईन बॅट्समन आणि विकेट किपर होते पहिली गोष्ट ते. सो बिफोर सय्यद किरमाणी वॉज अ बिग नेम इन विकेट किपिंग. फारुख इंग्लंडच्या बऱ्याच प्लेअरने नसतील खेळल्या एवढ्या मॅचेस त्यांच्या क्लबसाठी. सो त्यांनी 6000 रन्स केलेत त्यात. आणि त्यांनी 4 टायटल्स जिंकवलेत त्यांना. जिलेट कप वगैरे. सो त्यांचं खूप कॉन्ट्रीब्युशन ग्रेट राहिले. इव्हन क्लाइव्ह लॉर्ड फॉर दॅट मॅटर 30 सेंचुऱ्या त्यांच्या आणि ते 18 वर्ष लँकशायर साठी खेळलेत. सो या आतापर्यंत इंडियात पण ऍज कुठल्या फॉरेन प्लेअरचं नाव कुठल्या स्टँडला नाहीये माझ्या मते. नाही, विराट कोहलीचा दिल्लीला आहे फक्त. तर काल झालं, घंटा वाजली, त्या आधीच टॉस उडला होता. सो टॉस नंतर जसं अमेने म्हटलं
एक धोका मिळाला करुण नायरला. येस. आणि इंडियाने 3 चेंजेस केले. 2 तर ऑब्व्हियसली फोर्स होते कारण ड्यू टू इंजुरीज टू आकाशदीप आणि आपला रेड्डी. आणि त्या जागी इंडियाचा आवडता ऑलराऊंडर आलेला आहे शार्दूल ठाकूर. माझा आवडता ऑलराऊंडर आहे तो. मला पण आवडतो चांगला. फक्त त्याला वापरत नाही असं मला वाटतं गिलने. त्याने गिलने त्याला पहिल्या मॅचेस नीट वापरलं नाही. त्याला विराट कोहलीने खूप चांगलं युज केलं टेस्ट मध्ये जेवढं मी बघितलं. आणि अजून कोण बाहेर गेलाय? रेड्डीच्या जागी आकाशदीपच्या जागी अंशुल कंबोज नावाचा प्लेअर आलेला मित्र. तो इंडियातला फक्त सेकंड प्लेअर आहे ज्याने FC क्रिकेट म्हणजे फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये 10 विकेट्स घेतल्यात. त्याने 2024 ला घेतल्यात. 2024 ला घेतल्यात केरळा विरुद्ध खेळताना. तो हरियाणा कडून खेळायचा तो. सो पोटेन्शियल तर आहे पाहिजे कारण फास्ट बॉलरने एका इनिंग मध्ये 10 विकेट घेणं खूप कठीण आहे. कारण आधी तू बघशील तर 3 जे आहेत आपल्याला माहिती आहेत, एक तर जिम लेकर, अनिल कुंबळे आणि एजाज पटेल, तिघे स्पिनर्स आहेत. सो स्पिनर्स बोल दोज लॉंगर स्पेल्स. सो याने हार्डली 10 पॉईंट काहीतरी ओव्हर केले होते आणि 49 रन देऊन 10 विकेट काढले होते. 10 ओव्हर मध्ये 10 विकेट काढले त्याने. 10 का 16 ओव्हर्स कधी कमी 20च्या तर खालीच त्याने ओव्हर टाकलं. माझ्या 10 ओव्हर त्याने काही टाकलं. सो जाम ब्रिलियंट स्पेल असेल. तो आपल्याला ऑब्व्हियसली बघायला अवेलेबल नाही कुठे आता तरी. सो म्हणजे आपण बघितलं नसेल असणार अवेलेबल हायलाइट्स मध्ये वगैरे कुठेतरी. हा रणजी एकतर फार ती. सो अंशुल कंबोज त्या याच्यावरती आलेला आहे. सो त्याच्याबद्दल ऑलरेडी लोक बोलत होती की कृष्णाऐवजी त्याला खेळवा. ऍक्च्युली मध्ये कॉन्ट्रोवर्सी पण झाली ना की हर्षित राणाला ठेवलं आणि कंबोजला. सो हर्षित राणाला डच्चू दिला. सो इट्स अ गुड कॉल आय गेस. मॅचचा हर्षदीप बिचारा खेळलाच असता या मॅचला पण तो इंजर्ड झाला. सो हर्षदीप बाहेर गेला पण कंबोजला चान्स मिळाला. सो कंबोज कसा खेळतो आपल्याला कळेल सेकंड इनिंगला. इंग्लंडच्या पहिल्या इनिंगला. सो काल जशी मॅच स्टार्ट झाली, काल इंडियाने परत टॉस हरलेला आहे. भाई लागोपाठ 14 टॉस हरलेत आणि याची प्रोबॅबिलिटी किती असते माहिती तुला? लागोपाठ 14 टॉस हरण्याची किती? 16,300 समथिंग मध्ये एक. म्हणजे तू जर 16,000 वेळा वगैरे टॉस उडवला तर एखाद वेळेस कधीतरी असं होईल की तू 14 वेळा लागोपाठ टॉस हरशील. म्हणजे बीजीटीची एखादी मॅच असणार माझ्या मते आणि चॅम्पियन्स ट्रॉफीच्या काही मॅचेस असतील आणि नंतर गिलच्या काही मॅचेस असतील. ह्यात आपण 14. पण आता मला ते आठवत नाही की फक्त टेस्टचं केलंय की इंडिया. नाही 14 आपण जानेवारीपासून एकही टॉस जिंकलोच नाही. कारण मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीला सगळ्या मॅच रोहित शर्मा टॉस हरला आणि सगळ्या मॅच जिंकला. सो तेव्हा ते सगळं बनलं होतं की मॅच जिंकतो पण टॉस हरतोय. सो गिलला पण तोच श्राप आहे. तर मॅच जिंकतो की नाही माहित नाही. सो इंडियाने काल पहिली बॉलिंग मिळाली कारण इंडियाला पहिली बॅटिंग मिळाली कारण त्यांनी बॉलिंग घेतली. जो मला वाटतं की मोर ऑफ त्यांचा तो कॉल चेसिंगचा कॉल आहे की आम्हाला लास्टने चेस करायचं. सगळे टॅक्टिकल डिसिजन नाही वाटत मला तो. कारण ऍज काही ग्रेट हेल्प वगैरे पण नाही की बॉल खूप हलतोय बिलतोय असं नाही. पण नंतर तो जो नवीन बॉलचा जो चार्म असतो तो आहे पण ऍज कंडिशनचा चार्म पण नाही. नंतर कंडिशन जेव्हा ओव्हरकास्ट झाल्या तेव्हा जो बॉल स्विंग व्हायला चालू झालेला मला आठवतं साई सुदर्शन खेळायला आला जेव्हा तेव्हा बॉल बऱ्यापैकी स्विंग होत होता. वोक्सने त्याला एक बॉल टाकला यॉर्कर स्विंग होऊन असा बाहेर पडला प्रॉपर. सो ओव्हरकास्ट कंडिशन जर झाल्या लाईट्स ऑन झाले तर मग बॉल स्विंग होणार आहे. यासाठी रेडी राहावं इंडियन मॅच. त्यामुळे चेस पण कठीणच होऊ शकतं जर ओव्हरकास्ट. म्हणतो इंग्लंडचा आता त्यांचा एक तो गेम आहे की आम्हाला 4th इनिंगला चेस करायचं. सो जसा इंडियाने काल स्टार्ट केला होता खूप कॉशियस आणि खूप काय म्हणतो ना खूप डिफेन्सिव्ह आणि खूप चांगला स्टार्ट केला होता. जयस्वाल स्पेशली खूप बॉल बघून नीट खेळत होता. बॉलच्या मेरिटवर खेळत होता. सो इंडियाने ऑलमोस्ट एक पुल शॉट मारला तिथे जरा मला असं आलं हा नशीब वर नाही गेला. सो दोघांनी पहिलं सेशन अख्खं 3-4 रन रेटला खेळून काढलं. 66 का 67 रन त्यांनी काहीतरी पहिल्या सेशनला केले होते. सो काल इंडियाने बऱ्यापैकी खूप चांगला स्टार्ट केला होता की मग एक पहिलं सेशन अख्खं इंडियाने काढलं होतं. पण मग सेकंड सेशनला राहुल थोडा हल्ला. पण राहुल इन जनरल कन्सिस्टंटली खेळतो. पण राहुलला बघून मला वाटते की तो चांगल्या माइंडसेट मध्ये कॉन्फिडेंटली खेळतोय. आणि इव्हन बीजीटी पासूनच ते चालू झालंय की भाई त्याचा माइंडसेट पूर्ण बदलला. म्हणजे टर्न अराउंड जे असतं रिस्टार्ट झाला म्हणू शकतो आपण राहुलच्या करिअरला की भाई इथून त्याला आता टीम मधून काढणं कठीण आहे. त्याला काढलं नाही जाणार. नाही आता त्याला टीम मधनं फक्त एकच जण काढू शकतो तो स्वतः. त्याकडे ते पोटेन्शियल आहे की तो इंडियात येऊन त्या पद्धतीने खेळतो कधी कधी. तर पण ठीक आहे राहुलसाठी खूप चांगली गोष्ट. राहुल चांगला खेळतोय पण काल तो आउट झाला 46 ला. त्याला वोक्सने आउट केलं त्याला. वोक्सने तो त्या ओव्हरला डायसीस वाढवत होता. त्याने कट शॉट ट्राय केला तो त्याचा मिस झाला. नंतर अजून एक बॉल त्याला लिव्ह करायचा जो पण त्याचा मिस झाला काहीतरी. आणि त्या ओव्हरला मला असं बघून थोडं वाटलं की थोडं कॉन्सन्ट्रेशन लूज झालंय आणि तेव्हा त्याची विकेट गेली. त्याने पंच मारायला गेला बॅकफुटला आणि मग पाठी कॅच केला स्लिपकडे. स्लिपमध्ये पकडला गेस. स्लिपमध्ये तो 3rd का 4th स्लिपला पकडला. फ्लाइंग स्लिप जी त्याने कॅच पकडली.
सो जसा तो गेला त्यानंतर सुदर्शन आला, जे की ऑब्व्हियसली खूप कॉन्ट्रोवर्शियल डिसिजन होतं, कारण त्यांनी करुण नायरला प्रॉमिस करून बसवलं, प्लस ईश्वरन बसलाय त्याला त्यांनी बसवलंच परत. सो सुदर्शनवरती ऑब्व्हियसली कॉन्फिडन्स आहे गिलचा, कारण गुजरात टायटन्स मध्ये एकत्र खेळलेत ते लोक. सो सुदर्शनला आणलं आणि काल सुदर्शन खरंच खूप चांगला खेळला. सुरुवातीला पुन्हा थोडा हे दिसत होता की डायसी दिसत होता, पण त्याने चांगली बिल्ड केली आणि खूप कंट्रोल्ड खेळला आणि पेस वाईज खूप चांगला खेळला तो. टेस्ट मॅचला साधेशी इनिंग खेळलाय तो प्रॉपर. आणि काल तू बघशील त्याला स्टार्ट पासून बेन स्टोक्स जेव्हा बॉलिंगला आला, सो बेन स्टोक्सचा एक पॅटर्न राहिला बॉलिंगचा, की तो त्याच्या बॉलिंगला एक पॅटर्न आणतो, ट्रॅप आणतो, शॉर्ट बॉल. सो त्याने काल शॉर्ट बॉलचा ट्रॅप लावला होता. आणि काल मी बघत होतो की जसं की कमेंट्रीमध्ये पण लोक म्हणत होते की सुदर्शन खूप लवकर लेंथ पिक करतो, सो तो बऱ्यापैकी शॉर्ट बॉल चांगले खेळत होता, तो खाली खेळत होता शॉर्ट बॉल, एक दोन त्याचे टॉपेज लागले होते, पण तो शॉर्ट बॉल खेळताना अनकम्फर्टेबल असतो थोडा वाटतो. पण त्याचा मेबी त्याचा एज कमी, त्याचा एक्सपिरियन्स कमी, म्हणजे अगदीच शॉर्ट बॉलला स्टार्टला कोणी चांगलं खेळत नाही, थोडं ते एक्सपिरियन्स आणि मॅच्युरिटीने खेळत. सो काल स्टोक्सने तेच केलं, काल त्याने थ्रू आउट अख्खा दिवस तो ट्रॅप ठेवला होता ह्याच्या पुढे, सुदर्शनच्या पुढे. ऍट दी एंड जाऊन सुदर्शन फसला त्यात, की त्याचा बॉलवर उडला, टॉपेज लागला. पण अदरवाईज सुदर्शन काल खूप चांगली इनिंग खेळलाय. म्हणजे त्याने किती 61 रन्स केले काल. सो सुदर्शनचं मला असं वाटतं की काल असं मला जेन्युअनली फील झालंय एका प्लेअरला बघून, जे आपण म्हणतो ना आपण प्रत्येकाला घडताना बघितलंय, मला वाटतं सुदर्शन ही हॅज अराइव्हड यस्टरडे. मला असं दिसतं की त्याच्यात आहे एक, म्हणजे काल तो खरंच चांगला केलाय. म्हणजे करुण नायरसाठी आय वॉज ऑल्सो रुटिंग ऍट स्टार्ट, आता तो गेला पण ठीक आहे, माझ्या सुदर्शन इज अ बेटर ऑप्शन. काल जयस्वाल चांगला खेळला. जयस्वाल चांगला खेळला. जयस्वालने मारले आहेत 58 आय गेस. 58 जयस्वालने 58 मारले आणि तो डॉसनला आउट झाला यार. डॉसन ऑफ स्पिनर हे बॉलर असतात का? हा टोन इंटरेस्टिंग आहे, कोणाचा रे कॉपी केला असतो असं. तर डॉसनचं तुला इंटरेस्टिंग गोष्ट माहिती आहे का, तुला डॉसन आणि करुण नायर हे 2016 सिरीज खेळले होते जी इंडियात घडली होती. सो डॉसन पण त्या सीझनला ड्रॉप झाला आणि नायर पण त्याच्यानंतर ड्रॉप. डॉसन 2017ला ड्रॉप झाला आय गेस, पण त्या सीझन तो ड्रॉप झाला, त्यानंतर तो खेळत नाही. त्यानंतर डिरेक्टली काल खेळलाय 8 वर्षांनंतर जे काय ते. पण ऑब्व्हियसली करुण नायर त्याला सोडून गेला होता काल माहिती क्रिकेटमधनं. सो डॉसनने काल त्याला जे बॉल टाकले त्याचे 2 थोडे आत आले. तो आजच ग्रेट स्पिनर नाही, ऍशले गाईज कसा होता तसाच आहे. अमयाचं म्हणणं की जे लोक गॉगल घालून टाकतात बॉलिंग ते चांगले बॉलर नाही, ते मला आवडत नाही. अच्छा ओके जाऊ दे. तर ते फार असं हे वाटत यार, एक तर ते बॉलर वाटत नाही मला की असं पार्ट टाइम खेळायला, पार्ट टाइम घेते एक ओव्हर टाकून जात तसं वाटतं मला. ते पॉडकास्टर्स पण नाही वाटत काय. सो ठीक आहे मग काढू म्हणतोस मी. नाही निघ. हा तर माझं म्हणणं आहे लाईट आपण बंद ठेवलाय आज. ठीक आहे आपण इथे दिवे लावूया. जसं आहे की काल सुदर्शनने लावलेत आणि करुण नायरने नाही लावले त्या सिरीज मध्ये, पण ठीक आहे वेगळे दिवे लावले करुण नायर ते खरं आहे. आणि गिल फॉर अ चेंज काल खूप चांगला नाही केला, पण ठीक आहे गिल बद्दल, कारण बॉल मूव्ह झाला, बॉल हल्ला, गिल हल्ला. सो आय थिंक गिल नीड्स सम फ्लॅट पिचेस. दॅट गाय नीड्स सम फ्लॅट पिचेस. नरेंद्र मोदी स्टेडियम, कम ऑन, दॅट गाय नीड्स सम फ्लॅट पिचेस. पण ठीक आहे गिल माझ्या मते आम्ही क्रिटिसाइज नाही करत. ठीक आहे हे बोलून हा म्हणते काय कव्हर आहे तुझं, म्हणजे हे बोललं तर बोल. ठीक आहे, तो एकाच 2 इनिंग फ्लॉप गेले आता, 3 तिसरे नाही. आणि त्याआधी त्याच्या त्या 2 मॅच सोडल्या तर बऱ्याच मॅचेस तो बराच फ्लॉप गेलेला. म्हणजे मला ते गिल एवढं बॅकिंग आतापर्यंत इंटरनॅशनल क्रिकेट कोणाला मिळालं नाहीये. गिल एवढं बॅकिंग टेस्ट मध्ये कोणाला नाही मिळालं भाई. जेवढं त्याला बॅकिंग मिळालंय तेवढं कोणालाच नाही मिळालं. वन डे त्याला अग्री रोहित शर्माला मिळालं, पण टेस्ट मध्ये ठीक आहे त्याला वन डे मिळालं, याला टेस्ट मध्ये मिळालं ना. टेस्ट इज अ डिफिकल्ट फॉर्म ना, मोर डिफिकल्ट फॉर्म. जाऊ दे. तर गिलला काल स्टोक्सने आउट केले आत येणाऱ्या बॉलवरती. गिलने तो बॉल सोडला आणि अंपायर शोधला गिल प्लम्प आउट होता. तो सोडायचा बॉल नव्हताच. माझे गिलचं ते झालं जे करुण नायरचं झालं होतं त्या मॅचला. आणि बेन स्टोक्स जी काय बॉलिंग टाकतोय या मॅचला, या सिरीजला जी काय जीव तोडून, असं वाटतं त्याची लास्ट सिरीज आहे. त्याची बॅटिंग खराब होते त्याला कळलंय, तर बॉलिंग वरती फोकस करतो. नाही पण त्याने मेंटली स्वतःला खूप प्रिपेअर्ड केलं असणार यासाठी. त्याच्याकडे दिसतं की मला 100 पेक्षा जास्त टक्के देऊन बॉलिंग करायची या सिरीजला. नाही तो करतोच. आणि कारण आधी मी त्याला या फोर्सने बॉलिंग टाकताना नाही, कारण त्यांच्याकडे बॉलिंग पण नाही एवढी स्ट्रॉंग. त्यांच्याकडे अँडरसन आणि ब्रॉड होते. स्टोक लिटरली बॉलिंग करायचा पण नाही. सो आता त्यांच्याकडे प्लेयर्स बघ ना, वोक्स आहे ज्याच्याकडनं त्यांना खूप अपेक्षा आहेत, पण तो एखाद दुसऱ्या मॅचचा चांगला खेळतो, बाकी तो ऍव्हरेज असतो. आणि बाकी नवीन कोण आर्चर परत आलाय. सो आर्चर पण ऑब्व्हियसली इंजरी मधनं परत आलाय, सो त्याच्यावरती पण प्रेशर टाकू शकत नाही. सो स्टोक्सने ती जबाबदारी घेतलेली आहे असं मला वाटतं. बरोबर. हा वोक्स बद्दल तू काय बोलतो? नाही वोक्स मला चांगलाच बॉलर आहे, पण त्याने तेवढं डिलिव्हर नाही केलं जेवढं ब्रॉड किंवा अँडरसन. ऑब्व्हियसली कारण केपेबिलिटीचा प्रश्न आहे. मला केपेबल ब्रॉड आणि अँडरसन एवढा नाही वाटत, पण तो चांगला बॉलर आहे. मला तो रेकॉर्ड पण चांगला त्याचा. इव्हन लॉर्ड्स मध्ये त्याचा खूप चांगला रेकॉर्ड आहे खरं.
सो येस, नंतर मग जयस्वाल डॉसनला आउट झाला स्लिप मध्ये कॅच बॉल थोडा स्ट्रेट झाला होता त्यामुळे जयस्वाल थोडा स्पिन होईल त्या हिशोबाने, आणि तो थोडा पुढे पण टाकलेला डॉसनने. आधीचे जर तू बॉल बघशील त्याचे डॉसनचे, ते थोडे शॉर्ट ऑफ लेंथ होते ज्या बॉलला आउट झालेला त्यापेक्षा. सो तो पुढे आउट झाला, सो त्याला वाटलं की स्पिन होईल अजून, आणि मग तो सरळ निघून गेला आणि मग स्लिप मध्ये कॅच आउट झाला. पण चांगला खेळला जयस्वाल, जेवढा काही खेळला. रेकलेस नाही खेळला. नॉर्मली जो जसा आउट होता लास्ट टाइम स्टोक्सला वगैरे बाहेरचे बॉल चेस करायला जाण्यात जसा आउट झाला, परत फुल शॉट मारून आर्चरने जसा विकेट, तसा आउट नाही झाला तो. त्यामुळे ठीक. पण जयस्वालचं मला ते वाटतं जयस्वाल माइंडसेट बेस खूप चांगला खेळला, माइंडसेट खूप स्ट्रॉंग. तेच म्हणतो. आणि जयस्वाल गेला, पण त्यानंतर सुदर्शनने खूप चांगले कव्हर ड्राईव्ह मारले काल. मला असं वाटतं डॉसनला 1-2 छान मारले ड्राईव्ह. त्याच्या ड्राईव्ह बद्दल लोक बोलले पण खूप चांगले ड्राईव्ह मारतोय म्हणून. सो काल इन जनरल सुदर्शन चांगला खेळला, मला तरी असं वाटलं. त्याच्या टेक्निकल गोष्टी ऑब्व्हियसली असतील, पण इन टर्म्स ऑफ टेम्परामेंट तो चांगला खेळला. इव्हन पंत पण चांगला खेळला, पण पंतने स्वतःचा ऍक्सिडेंट करून घेतला काल परत. त्याने तो ऑब्व्हियसली बॉक्सला वगैरे तो मारतो स्वीप, का तो स्वीप मारताना त्याला बॉल लागला पायाला आणि बघावणार नाही एवढा वाईट बॉल. इंजरी झाली ती. मला प्रश्न पडला एका पॉइंटला की एवढा जोरात लागतो बॉल शूज मध्ये, पण लागतो. त्याचा असा सुजून बाहेर आला, एक 5वा अंगठा 6वा अंगठा वगैरे आला असेल. त्याने काल प्युमाचे नाही पामाचे शूज वगैरे वापरले असतील खरं. सो त्याच्या शूज मध्ये पण झालं असेल. पण माझ्या ते पंच माझ्या ते 7.5 चालली त्याची, त्याचा थांबतच नाहीये, त्याचे ऍक्सिडेंट थांबतच नाहीयेत. तो लास्ट मॅचला इंजर्ड झाला, त्याला राहुलने ऍक्सिडेंट केला, रनआउट केला त्याला. आता परत ह्या मॅचला पण तेच झालं. आणि वी नीड पंत. पंतला त्याच्या किपिंग साठी, त्याच्या इन जनरल कदाचित आपण ही मॅच 10 प्लेयर्स सोबत खेळू असं वाटतं मला. पुन्हा जुरेल कदाचित किपिंग करेल ना. जुरेल येईल, पण बॅटिंगचं काय करणार तू सेकंड इनिंग? कारण त्याचा बॅलन्स तर गेला असणार. तुला एक तर मेन त्याची फिट मुवमेंट 100% बऱ्यापैकी रिषभ पंत फुटवर्क वरती खेळतो, पुढे येऊन मारणं, बरोबर असं त्याचा फिरणं. सो तो नॉर्मल खेळतच नाही. त्याला पडून बिडून आय गेस मारता नाही येणार, त्याला नॉर्मल खेळावं लागेल, जे कठीण साठी खूप कठीण. सो पंत गेला इंजर्ड होऊन. पंत गेला, त्यानंतर कोण आलं? त्यानंतर जड्डू आला. येस, आणि जडेजा पण चांगला खेळला काल. सो दोघेही खेळत आहेत, साई सुदर्शन आणि जडेजा. सुदर्शनला काढलं ना ट्रॅप, आपण बोललो अख्खा ट्रॅप केला त्याने, अख्खा दिवस रेजिस्ट केलं, पण शेवटी जाऊन सुदर्शन आउट झाला त्या ट्रॅप वरती. बाउन्सर पण थोडा शॉर्ट मोर दॅन ऑकवर्ड हाईटला होता. तो टॉपेज लागला, आउट झाला. जसा सुदर्शन गेला, माझा आवडता ऑलराऊंडर आलेला आहे, द लॉर्ड शार्दूल ठाकूर आलाय. आणि शार्दूल ठाकूर चांगला गेला, टेम्परामेंट दाखवलंय व्यवस्थित त्याने. सो शार्दूल ठाकूरची भीती असते की तो मॅच घेऊन जातो लिटरली. मग इंडियाला पण असतेच काय करेल बॉलिंग मध्ये, पण बॅटिंग जेव्हा तो करतो समोरच्या टीमला भीती असते, कारण तो लिटरली ज्या पेस लागतो तो मारायला लागतो, तो कुठलाही बॉल कसे उचलतो. म्हणजे त्याचे काही शॉट्स इतके मला ब्रिलियंट वाटतात ना. म्हणजे जसं आपण विराट कोहली तो शॉट म्हणतो माहिती की तो त्याने मारला होता हरीश श्रॉफला, तसा शार्दूल ठाकूर एक शॉट आहे, तो एक शॉर्ट ऑफ लेन्थचा एक बॉल असतो. तो असा काहीतरी विचित्र पुल काहीतरी करतो शॉट, तो मिड विकेटला वगैरे करतो. त्याचा तो शॉट इंटरेस्टिंग शॉट आहे खूप. सो मला ठाकूरचं ते वाटतं, ठाकूरची बॅटिंग मला जाम केपेबल वाटते त्याच्या बॉलिंग पेक्षा कधी कधी. सो आणि इंडियाला त्याची बॅटिंगची गरज पण आहे. येस, आता गरज आहे, कारण की रिषभ पंत नाही आहे आपल्याकडे. सो माहित नाही आता त्याच्या लगेच त्याला हॉस्पिटल मध्ये पण घेऊन गेले स्कॅन साठी आणि ट्रीटमेंट चालू करण्यासाठी. आंबेहळद लावा, आंबेहळद त्याच्या पायाला बरा होईल तो. खरं, पाठव इथून अंधेरी मधून पाठव तुझ्या आंबेहळद. रिषभ पंता तुला पाठवतो मी. तर इंडियाने काल 264ला 4 वरची काल क्लोज केली इनिंग. सो तुला काय वाटतं कसं गेलं काल, एकंदर दिवस कसा होता? बॅलन्स्ड होता, वाईट होता? मला बॅलन्स्ड वाटलं दिवस, चांगला. म्हणजे लिटरली एक असं काल सेशन शेअर झालं. तेच बॅलन्स्ड होतं म्हणजे. आणि आय गेस चांगली सुरुवात आहे टेस्ट मॅच साठी, आणि ही डू ऑर डाय टेस्ट मॅच इंडियासाठी. पण बुमराह खेळतो तर मला वाटतं की वी आर गोना डाय ओनली. विचाराचं नाव खराब होणार आहे, जसं सचिनचं झालेलं की सेंचुरी मारल्यावर मॅच हरणार, तसं बुमराचं झालं की खेळल्यावर मॅच हरणार. पण ठीक आहे, इंडियाने मला पण तेच वाटलं काल बघून की बॅलन्स. मी लिटरली 3 मॅचेस मध्ये मी 3 प्रेडिक्शन्स केल्या, 3 मॅच बरोबर आल्यात. पण आज दिस टाइम आय एम स्केप्टिकल की इंडिया बद्दल प्रेडिक्शन काय करू, की इंडिया ही मॅच जिंकेल की हरेल. पण पहिलाच दिवस, पण मी नेहमी पहिल्याशी प्रेडिक्शन केलेलं आहे मित्र. मग करून मला वाटतंय हरणार, सिरीज गेली आहे. येस, ठीक आहे चल. पण ठीक आहे, आय एम स्टील होपफुल. मला माझ्या काही प्रेडिक्शन चुकलं तर बरं वाटेल, तशी प्रेडिक्शन असेल. ठीक आहे. सो तुम्हाला कालचा दिवस कसा वाटला? आजच्या दिवशी इंडियाचं काय होईल? रिषभ पंत पुन्हा बॅटिंगला येईल की नाही येईल? काय वाटतं तुम्हाला? ते सगळं आम्हाला कमेंट्स मध्ये लिहून पाठवा. आणि लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मांडीला खाजला, क्रिकेटवरचा पहिला मराठी पॉडकास्ट. येस.